नाशिक शहरातील उंटवाडी येथील एका मोकळ्या मैदानात दोघांनी मिळून सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून उंटवाडी क्रांतीनगर येथे राहणारा 34 वर्षीय लक्ष्मण गारे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीनगर परिसरात राहणारे संशयित गणेश नितीन भावसार आणि रिजवान काझी या दोघांनी मिळून लक्ष्मण गारे याचा खून केला। दोघा संशयितांनी लक्ष्मण गारे याला दारू पिण्याचा बहाणा करत उंटवाडी रोडवरील महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात नेले। तिथे रात्रीच्या सुमारास त्यांच्यात वाद झाल्यानंतर दोघांनी मिळून लक्ष्मणच्या डोक्यात दगड घालून खून केला। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस तपास करत आहेत। मयत लक्ष्मण याच्यावर मालमत्तेच्या विरोधातील गुन्हे दाखल असून या घटनेतील संशयित मारेकरी गणेश याच्या विरोधातही गुन्हे दाखल आहेत।